मागील 2 वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त आहेत. यामुळे शहरातील सर्वसामान्य रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तोच धागा पकडत गुरुवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक आणि पक्षाच्या शहराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर मनोहर सपाटे, विष्णू कारंपुरी, UN बेरिया, महेश कोठे, प्रमोद गायकवाड, नाना काळे, तौफिक शेख, शंकर पाटील, प्रशांत बाबर आदी उपस्थित होते. पालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांची भेट घेऊन आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी प्रतिक्रिया देताना UN बेरिया म्हणाले, नागरिकांचे सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये आणि शहरातल्या काही समस्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज माननीय सोलापूर शहराच्या आयुक्त तथा प्रशासक यांची आज आम्ही सगळ्यांनी माननीय अध्यक्ष आमचे सुधीर खरटमल आणि आमचे दोन्ही कार्याध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून त्यांची भेट घेतली आणि काही महत्त्वाच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी पुरवठा या संदर्भामध्ये आम्ही त्यांचं लक्ष वेधलं आणि त्यांना सांगितलं की शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत आहे. 4, 5, 6 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो आणि त्याचं बिल मात्र 365 दिवसाचं घेतलं जातं. तेव्हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये 50% सूट द्यावी आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशा तऱ्हेचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा दररोज पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मांडला आणि उजनी ते सोलापूरची दुहेरी पाईपलाईनचं काम जलद गतीने व्हावं अशी आम्ही मागणी केली. आणि आत्ता शहरामध्ये जे काही पाणी पुरवठा आहे, तुम्ही 120 MLD पाणी रोज घेता, 130 MLD घेता. दर डोई पाणी पुरवठा 300 लिटर जरी पकडला तरी 10 लाख लोकसंख्या धरली तरी 150 MLD पाणी लागतं. पण आज दररोज घेऊनही आपण पाणी पुरवठा करत नाही, तेव्हा किमान 1 दिवस आड तरी पाणी पुरवठा करावा अशा तऱ्हेची मागणी केली. दुहेरी पाईपलाईनचं काम जलद गतीने पूर्ण व्हावा आणि या शहरवासियांना दररोजचा पाणी पुरवठा मिळावा अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सांगितलं की काही ठिकाणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा संकलन होत नाही, कचरा त्या ठिकाणी राहतं आहे आणि ते दररोजच्या दररोज उचलण्यात यावं अशी तऱ्हेची मागणी केलेली आहे. स्मार्ट सिटीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे. 2च कामं आपल्याला सांगतो, ॲडव्हेंचर पार्क आणि रंगभवनचं ते बंद पडलेलं आहे, ते चालू करावं अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे. कर आकारणीच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा न करता कर आकारणीची बिलं देण्यात आलेली आहे आणि वसूल केलेला तो परत द्यावा, हे नागरिकांवर अन्याय आहे अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीतली मी चौकशी करते, ज्याच्यामध्ये जिथं निर्णय घेण्यासारखा आहे तिथं निर्णय आम्ही या ठिकाणी घेण्यात येईल अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. प्रशासक आल्यापासून हद्दवाढ भागामध्ये नागरिकांची मोठी गळचेपी होत आहे असे म्हणत तौफिक शेख यांनी पालिकेच्या प्रशासकीय कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आज जो है महानगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष की जानिब से हमारे अध्यक्ष, सभी सीनियर जो पदाधिकारी, तीनों विधानसभा के अध्यक्ष आज यहाँ पर आकर माननीय आयुक्त साहब को निवेदन दिए. जिस तरह बेरिया साहब ने बताया कि हमारा निवेदन का मकसद क्या है, मुद्दा क्या है, जो दुहेरी पाइपलाइन का हो, पानी का मसला प्रश्न मिटलेत असं वाटतं का तुम्हाला? नहीं मिटले, नहीं बिल्कुल नहीं मिटे. सो है, मैं अभी हमारे निवेदन के अंदर माननीय आयुक्त साहब को ये भी बोला कि हद्दवाड़ भाग में मैडम पानी जो है 5-6 दिन में एक बार आता और वो भी बेटे में आता. रात के 12 बजे 2 बजे हमारे जो माता भगिनी वो रात में उठकर सोना, खाना पकाना, क्या पानी भरते रहना. तो मैडम इस पर भी गौर फिक्र करते बोले. और अभी हमारे सभी जो पदाधिकारी यहाँ पर मौजूद है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब का पक्ष का उद्देश्य मकसद यही है कि सोलापुर शहर के रहने वाले तमाम नागरिकों को न्याय मिलना, इंसाफ मिलना. जिस तरह हम लोगों ने बताया कि आप पूरे 365 दिन का जो टैक्स लेते हैं उस टैक्स के रूप के अंदर लोग को सुख सुविधा नहीं मिलती, सहूलत नहीं मिलती. हमारा ये मेन मुद्दा है और राष्ट्रवादी पार्टी की तरफ से हम सोलापुर शहर के जनते को न्याय दिलाएंगे, इंशाल्लाह इंसाफ दिलाएंगे, ऐसी हमारी मागणी रहेगी. मागील 5 वर्ष भाजप पालिकेत सत्तेत होती आणि आता पालिकेवर प्रशासक असताना देखील भाजप सत्तेच्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीर कामे करण्यात व्यस्त आहे असं म्हणत महेश कोठे यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. प्रशासक तर आत्ता आलाय. गेल्या 5 वर्षामध्ये भाजपचं जर कारभार महापालिकेतलं पाहिलं तर झोनची सुद्धा निर्मिती झाली नाही. त्यामुळं नागरिकांना नेमकं कुठं आपली तक्रार घेऊन जायची हे सुद्धा माहीत नाही किंवा त्याला सुद्धा आमच्या झोनमध्ये येत नाही, तुमच्या झोनमध्ये येत नाही म्हणून त्यांना 5 वर्ष हाल सोसावे लागले. आणि आता तर प्रशासक असल्यामुळं तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. पूर्वी नगरसेवकाच्या माध्यमातून काही कामं व्हायची
कुठल्याही पक्षाचा जरी असला तर. पण आता नगरसेवकाचं सुद्धा काही अधिकारी ऐकतसुद्धा नाहीत आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होत चाललेले आहेत. जे काय या 3 वर्षातला जर बघितला तर प्रत्येक नगरसेवकाला कमीत कमी 5-50 लाख रुपये निधी मिळाला असता आणि त्यांच्या माध्यमातून जी काही प्रश्न सुटली गेली असती ती सुद्धा आज थांबलेली आहे. काही ठराविक लोकांच्या फक्त वाडामध्ये काम चालू आहे आणि सत्तेचा फक्त गैरवापर करून बोगस बिलं काढण्याचं काम चालू आहे. काम न करता बिलं काढण्याचे प्रकार आहेत आणि ह्याची सगळी चौकशी खरं तर CBIच्या मार्फत होण्याची गरज आहे. त्याच्यातून लक्षात येईल की शासनाचा सुद्धा निधी तोच आहे, महापालिकेचा निधी तोच आहे आणि तुम्ही DPDCच्या माध्यमातून आलेला निधीसुद्धा तोच आहे. असे अनेक प्रकरणं उघडकीला येतील. सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष भाजप यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला हे लक्षात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनावर पालिका आयुक्तांनी योग्य तो निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिला. काही गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या, त्यांना तौफिक भाईंनी व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोलापूर शहरामध्ये 13 टाक्या पाण्याच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ असायला पाहिजे. त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे महापौरांनी आता गायकवाड साहेबांनी मानलं होतं तिथं घाण असते आणि ते पाणी आपण जे टाक्या वापरतो एवढा चांगला व्यवस्था असताना देखील आपण फायदा करून घेत नाही. त्याच्यासाठी आपण सरकारने काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यांना हे निवेदन दिलं. आम्ही लगेचच 10 दिवस आम्ही आंदोलन करणार आहोत.